नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वाचे पॉईंट इथे बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करत चला. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघत चला. तेव्हाच आपल्या चॅनलवर आपण जी खात्रीशीर माहिती सांगतो ती तुम्हाला व्यवस्थित समजेल. नोव्हेंबर महिन्यापासून हप्ता बंद झालेला आहे. काय करावं? हप्ता सुरू करण्यासाठी काय करावं लागेल? हे 2 प्रश्न इथे आपण घेतलेले आहेत आणि याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. खूप महिला अशा आहेत ज्यांचा नोव्हेंबरपासून हप्ता बंद झालेला आहे आणि त्यांना असं वाटते की आता आपला हप्ता सुरू झाला पाहिजे, परंतु काही सुचत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांनी KYCच केली नाही त्यांचा हप्ता बंद झालेला आहे आणि ज्यांनी KYC केलं परंतु त्या अपात्र झालेल्या आहेत, तर त्याचे वेगळे कारण असू शकतात. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली तरीसुद्धा त्यांना हप्ता आलेला नाही, तर जे लाडक्या बहीण योजनेचे निकष होते त्यामध्ये तुम्ही बसत नसाल म्हणून तुम्हाला अपात्र करण्यात आलेले असेल आणि तुमचा हप्ता सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांनी अजून KYCच केली नाही, यांची KYC झाल्यानंतर हप्ता सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. मैत्रिणींनो, तुम्ही KYC केलेली आहे का? आणि KYC जर केली असेल तर ती चुकली आहे का हे व्यवस्थित आधी तपासून बघा. जर तुमची KYC चुकली असेल तर चूक दुरुस्त होऊ शकते. पोर्टल अजूनही सुरू आहे. पोर्टलवर 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला नाही असं द्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेची KYC दुरुस्ती अजून सुरू आहे. ज्या बहिणींनी केली नसेल त्यांनी 31 मार्चच्या आधी करून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. 2 तिथे प्रश्न विचारलेला आहे, त्याचं आपल्याला उत्तर नाही असं द्यायचं आहे आणि ही शेवटची संधी आहे. यावेळेस जर आपण या प्रश्नाचे उत्तर चुकवले किंवा KYC चुकवली तर पुन्हा संधी मिळणार नाही. म्हणून KYC केली असेल परंतु ते चुकली असेल तर ती दुरुस्त करता येते. मात्र ज्यांनी KYCच केली नाही अशा बहिणींना अजूनही पोर्टलवर ऑप्शन आलेलं नाही. तुम्ही जर KYC केलेली नसेल तर सध्या पोर्टल बंद आहे, तुमची KYC होणं शक्य नाही. KYC सुरू करण्यासाठी आपण शासनाला वारंवार विनंती करत आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून KYC परत सुरू करण्यासाठी तर मुद्दा आपण लावून धरलेलाच आहे आणि जोपर्यंत KYC सुरू होणार नाही तोपर्यंत आपण शासनाला विनंती करणारच आहोत. पण मैत्रिणींनो, ज्यांची KYC केली आहे, KYCसुद्धा चुकलेली नाही, तरीसुद्धा त्यांचा हप्ता बंद झालेला आहे, तर मग महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तुम्ही स्टेटस चेक करा. नेमका कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता बंद झालेला आहे हे कारण तुम्हाला आधी शोधावं लागणार आहे. तुम्ही जर अंगणवाडी ताईंकडे ऑनलाईन हा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला त्याचं स्टेटस सध्या चेक करता येणार नाही. ते तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला विचारायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुमचा फॉर्म तिथं ओपन होतो आणि तुमचा हप्ता बंद का झालेला आहे त्याचं कारण तिथे आपल्याला माहीत पडते. तिथे जाऊन नक्की तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला त्याचं कारण माहीत पडेल. नेमकं KYC चुकीमुळे किंवा KYC न केल्यामुळे तुम्हाला हप्ता येत नाही आहे किंवा आणखी काही कारण आहे किंवा जे लाडक्या बहिणीचे निकष आहे त्यामध्ये तुम्ही बसत नाही, अशा प्रकारचे जर काही कारण असतील तर ते तुम्हाला समजतील. आणि ज्या बहिणींनी एकदाही KYC केली नाही त्यांनीसुद्धा तिथे जाऊन एक अर्ज लिहून द्यायचा आहे की आमची KYC झालेली नाही आणि आम्हाला एक संधी देण्यात यावी, कारण तुम्ही पात्र बहिणी आहात आणि तो तुम्हाला लाभ तुमचा मिळायलाच हवा. मग तिथे जाऊन अर्ज देऊन द्यायचा. जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त तिथे अर्ज देणार नाही तोपर्यंत तिथून कुठलीही हालचाल होणार नाही. एकदा जर अर्जाची संख्या वाढली आणि आपण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण करू तर नक्कीच आपल्या या प्रयत्नांना यश मिळेल आणि किमान 15 दिवसासाठी तरी KYCचं पोर्टल परत सुरू होईल. तर यासाठी मैत्रिणींनो तुमचा सपोर्ट हवा आहे आणि तुमचा सपोर्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. यासाठीच आपल्याला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.